नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केली आहे गोडा मसाला वापरून कारल्याची सुकी भाजी। अजिबात कडू न होणारी अशी ही भाजी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा। नेहमीप्रमाणे घरचं आणि पौष्टिक खाऊन निरोगी राहूया। चला तर मग वेळ न घालवता आपण ही भाजी कशी केली ते बघूया। ह्या चमचमीत कारल्याच्या भाजीसाठी ही 2 कारली आपण घेतलेली आहेत। ही बीसह अशी बारीक चिरून घेतलेत आणि ह्या तुकड्यांना आपण 2 तास मीठ लावून असं झाकून ठेवलेलं होतं। त्यामधलं आता पिळून हे मी पाणी काढून घेतलेलं आहे। आणि ह्या कारल्याच्या फोडणीसाठी हा मध्यम साईजचा एक कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि ह्या 6-7 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। चला तर मग ह्या भाजीची आपण फोडणी बघूया। ते साधारण आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। कारल्याच्या भाजीला कसं तेलाचा वापर थोडासा जास्तीचाच लागतो। कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी तेल आपण हे थोडं जादा टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की त्यात टाकूया हे अर्धा चमचा मोहरी, त्यात आता टाकूया हे अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, एक पाव चमचा मी छोटा हिंगाचा टाकला आहे। ठेचलेला लसूण, आता टाकलेला आहे बारीक केलेला कांदा। कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा आता कांदा आपला परतून झालेला आहे। त्यात आता ह्या कारल्याच्या फोडी टाकून घेऊया। कारलं पण आपण चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कारलं परतत असतानाच त्यामध्ये मीठ टाका, म्हणजे कारलं लवकर मऊ होतं आणि ह्या भाजीला आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे। त्या कारल्याला पाणी सुटून ती भाजी आपली शिजली जाते। गॅसची फ्लेम आता लो करून ते आपण 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। झाकून जरी ठेवलं तरी मध्ये मध्ये हे परतत राहायचं आहे। बघूया आता 5 मिनटं झालेली आहेत। 2 वेळा ही भाजी मी मध्ये मध्ये परतून घेतलेली आहे। बघा ह्या कारल्याच्या अंगच्या पाण्यावरच ही कशी छान शिजलेली आहे। हे कारलं शिजलं आहे की नाही कसं, तर हे असं बघा तोडून मस्त शिजलेलं आहे। त्यात आता टाकूया चवीपुरती मिरची पावडर किंवा कांदा लसूण चटणी, तुम्ही दोन्हीपैकी कशाचाही वापर करू शकताय। मीठ अगोदरच आपण टाकलेलं आहे। कारलं म्हटलं की चिंचगूळ हे आलं, चिंचेची 2 बुटकं टाकून घेतलेत। आता हा चमचाभर गूळ आणि हा 1 चमचा गोडा मसाला, हे आता चांगलं परतून घ्या। थोडीशी हळद आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। कूट शेवटी टाका, कूट अगोदर टाकलं तर कारलं आपलं कोरडं पडतं, म्हणून कूट आपण हे शेवटी टाकायचं आहे। 1 चमचा टाकला आहे, आता हे अजून 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचाभर
बारीक केलेलं सुकं खोबरं टाकूया आणि 1-2 मिनटं ह्या कारल्याला आपण चांगली वाफ आणूया. बघा कशी छान कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ही आता आपण सर्व करूया. गॅस मी आता बंद करून घेते.